महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबरला म्हणजे परवा दिवशी जाहीर होणार आहे आणि तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांसह खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत। बहुतांश संस्थांनी राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवलाय। मात्र हे एक्झिट पोल किती बरोबर ठरणार याबद्दल लोकांच्या मनात साशंकता आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मतदान संपताच नावाजलेल्या 8 बड्या संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली। एक्झिट पोलचा अंदाज काय? 4 संस्थेच्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार येणार, 2 संस्थांच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार, 2 संस्थांच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीत काटे की टक्कर। या एक्झिट पोलनुसार महायुतीचं सरकार, मॅट्रिज एक्झिट पोल, महायुती 150 ते 170 जागा, महाविकास आघाडी 110 ते 130 जागा, इतर 8 ते 10 जागा। चाणक्य एक्झिट पोल 152 ते 160 महायुतीच्या जागा, 130 ते 138 महाविकास आघाडीच्या जागा, तर 6 ते 8 जागा इतरांना। पीपल्स प्लस एक्झिट पोल महायुतीला 175 ते 195 जागा, महाविकास आघाडीला 85 ते 112 जागा, तर 7 ते 12 इतरांना। पोल डायरीचा एक्झिट पोल 122 ते 186 जागा महायुतीला, 69 ते 121 जागा महाविकास आघाडीच्या, तर 12 ते 29 जागी इतर आमदार होणार। इलेक्टोरल एज महायुतीला 121 जागा, महाविकास आघाडीला 150 जागा, तर इतरांना 17 जागा। SAS चा एक्झिट पोल महायुतीला 127 ते 135 जागांचा अंदाज, तर 147 ते 155 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचा अंदाज। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते, 23ला निकाल लागतील, 26ला सरकार स्थापन करू, 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत। तथापि एक 8-10 एक्झिट पोल आले, त्याच्या 8-9 ठिकाणी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं एक्झिट पोलचा अंदाज आहे। त्याच्यामुळे एखादा अपवादात्मक या ठिकाणी अशा प्रकारचा पोल असू शकतो, परंतु काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनेल। बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या पराभवाचा दावा करण्यात आलाय। मात्र हरियाणा विधानसभा वेळी एक्झिट पोलचे सबशेल चुकलेले अंदाज महाराष्ट्रातही बघायला मिळतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय। परिणामी निकालाआधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दावा केलाय, तर खासदार संजय राऊतांनी पटोलेंना खोचक टोला लगावत डिवचलंय। देखो, महाराष्ट्र में कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी। उस तरह से जो मतदान का जो रुझान आ रहा है, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस की सबसे ज्यादा कैंडिडेट चुन के आएंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी। विशेष म्हणजे ऐन मतदानाच्या दिवशी सोलापूर दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे आता दक्षिण सोलापूरच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने सामने आलेत। सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे। संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे, तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काडादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण। प्रणित शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते, आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे। तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल
यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही. ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही शिवसैनिकांचा केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे. लोकसभेला आणि हरियाणा विधानसभेवेळी विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज हे साफ चुकले होते. लोकसभा निवडणुकीत बहुतेक संस्थांनी भाजपला 300 ते 350 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात भाजपला 240 जागा मिळाल्या. हरियाणात सत्ता बदल होऊन काँग्रेस सत्तेत येईल असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला होता. पण भाजपनं हरियाणाची सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं. आता महाराष्ट्रात मतदानोत्तर चाचण्यांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे प्रत्यक्षात काय निकाल लागतो याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.